आणि काल ज्या पद्धतीनं आम्ही काळ्या बाजारात विकणारा गॅस पकडला, गुन्हा दाखल व्हायला तब्बल 8 तास काल लागले. पुरवठा विभाग आणि पोलीस हे 2 विषय याच्यात होते, परंतु एकमेकावर टाळमटाळी खूप वेळ काल करण्यात आली. परंतु शेवटी गुन्हा दाखल झालेला आहे. सदर एजन्सीचा परवाना त्वरित रद्द करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. आणि नागरिकांना अशा पद्धतीनं कुठं 1 रुपया जास्त येईल. मी तर सांगितलं की कोणत्या एजन्सीला नागरिकांना बोलूच नका, तुम्ही लाईनला उभा करा, तुम्ही घरपोच द्या. आणि म्हणून ज्या पद्धतीनं रॉकेलचा काळा बाजार चालू आहे याचा गॅसचा, घरगुती गॅसचा, आणि दुसरी गोष्ट वेळेवर गॅस न देणं. एकीकडे सरकार केंद्राचं राज्याचं सगळ्या घोषणा करतं की कोणती गॅसची टंचाई नाही, कोणती पेट्रोलची टंचाई नाही, कोणती डिझेल. मग हे का निर्माण होतं हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून याच्याविषयी जनतेनं सुद्धा जागरूक असावं. शिवसेना जनतेच्या सोबत आहे. जनतेला 1 रुपयाचाही कुठं जर गॅस वितरकांनी किंवा एखाद्या कोणत्याही व्यक्तींनी, कर्मचाऱ्यांनी जर विदाऊट पावती 1 रुपया जरी घेतला तर मला असं वाटतं त्याला धडा शिकवण्याची शिवसेनेची भूमिका आहे. काल आम्ही शिकवलेला 3-4 जणांवर गुन्हे दाखल झालेले, आणि मला असं वाटतं निश्चित याच्यामध्ये फरक पडेल. काल जे ते रुपाली चाकरकर यांनी परदेशी त्यांच्या चौकशी करावी, त्यांना 6 रुपये सुद्धा मागण्यात आला. हे तर सत्य. ह्याच्या अर्थी त्यांना महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला, पक्षाच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर याचं खोलवर गेलं तर त्यांचा सहभाग सगळा सुस्पष्टपणे दिसतोय. त्याच्यामुळं मला असं वाटतं जे काय असेल ते पोलिसांच्या तपासात येईल. फार मी एखाद्या महिलेविषयी बोलणं योग्य होणार नाही, परंतु निश्चित जो कोणी गुन्हेगार असेल, त्याच्यात कोणी असो, त्याला कायद्याच्या कसाकात घेतलं पाहिजे. मात्र आता जे ते रुपाली चाकरकर यांनी ट्विट केले त्या संदर्भात अशोक खरात यांच्या आर्थिक व्यवहारात आणि त्यांच्या गैरकृत्यात माझा दुराडवी संबंध नाही, निपक्ष आणि पारदर्शक तपास व्हावा. हा विषय आर्थिक व्यवहाराचा नाही. आर्थिक व्यवहार या गोष्टी सर्रास होतात, परंतु ज्या पद्धतीनं महिलांना त्या ठिकाणी वागणूक दिलेली हा इथला महत्वाचा विषय आहे. मला वाटतं ही एक प्रकारे बुवाबाजीच्या नावावर महिलांची फसवणूक आहे. आणि अशी व्यक्ती च्या सोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा या सातत्यानं वेगवेगळ्या, ठीक आहे, त्यांचे काही कार्यक्रम धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, जे काय असेल त्याच्यामध्ये राहिलेले आहात. आणि एवढं सोबत असल्यानंतर अशा गोष्टी लक्षात येत नाही असं होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांचं हे म्हणणं हा कांगावा आहे. त्यांनी त्यांच्या दुष्कृत्याला सपोर्ट केल्याचं उदाहरण एका पत्रकाराला स्वतः त्यांनी धमकी दिली, याचा अर्थ काय? ते त्यांच्या दुष्कृत्यात सहभागी. मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी बैठक घेतली, त्यानंतर त्यासमध्ये लॉकडाऊन लागणार नाही, टीम इंडिया प्रमाणे आपल्याला काम करायचे, संकटांचा यशस्वी सामना करायचा. हे तर सत्य. शेवटी आपला देश म्हणून आपल्याला सगळ्याला एकत्रित राहिलं पाहिजे. ठीक आहे, देशाची परराष्ट्र नीती चुकते हे सगळ्या जगाला कळतंय, सगळ्या हिंदुस्थानला कळतंय. स्वतः आपण या सगळ्या गोष्टी ओढवून घेतो हे तितकं सत्य नाकारता येणार नाही. शेवटी देशावर संकट आल्यावर सगळ्यांना एक व्हावं लागतं, याच्याविषयी काही प्रश्न मनात निर्माण व्हायचं कोणतंही कारण नाही. पण हे संकट का निर्माण होतंय? आपल्या परराष्ट्र नीतीमुळे निर्माण होऊ शकतं का? आपल्या धोरणामुळे निर्माण होतं का? याची पण ज्याच्यामुळे झालं त्याला शिक्षा झाली पाहिजे, हे तितकंच महत्वाचं आहे. आता खरात प्रकरण जे संजय राऊत यांनी टीका केली, त्यासाठी खरातला विमानसेवा देणारे कोण, खरातचा सर्वत्र वावर होता, खरातला राजमान्यता कोणी दिली आणि ज्यांनी राजमान्यता दिली त्यांना सरकारमध्ये आहे. सत्यच आहे ना. काय संजय राऊत साहेब चुकीचं बोललेलं? कारण ज्या ज्या लोकांचं नाव येतं ते सत्तेमध्येच आहे ना. कित्येक मंत्री आहे. मला सांगा, एखाद्या, आपण तो देऊळ पिक्चर बघितला असेल, एखाद्या देवळात जरी एखादा VIP गेला तर त्या देवळात आपोआप लोक जातात. तसे एका महाराजाकडे लोक गेल्यावर एका मागे लोक आपोआपच येतात, आणि मग आपोआप त्या विभागाचे अधिकारी ते सगळे त्या महाराजाला मदत करतात. त्यामुळे याच्यात सत्तेत सहभागी झालेले लोक आहेतच. सर, सुधीर मुनगंटीवार असं म्हणतात की खरातला सुया टोकून मारलं पाहिजे, एका दिवसात कायद्यात बदल करून नराधमाला भर चौकात फाशी दिली पाहिजे.
बिलकुल सुधीर भाऊंच्या भावनेशी मी सहमत आहे. आपण जर बघितलं खरात नाही ते सावकारी व्यवसायाचे मोठे जाळं पसरलं होतं. सावकारी व्यवसाय करून जे राजकीय लोक होते, अधिकारी होते, यांचाही त्यात समावेश होता. मी काय म्हटलं, फार त्याच्यावर बोलण्यापेक्षा जे जे याच्यात दोषी असेल सगळ्यावर कारवाई व्हावी. मग ते सावकारीमध्ये असेल, दुष्कृत्यामध्ये असेल, फसवणुकीमध्ये असेल, एकालाही सोडू नये. पण याच प्रकारे जे मुख्यमंत्री असं म्हणतात की ज्या पीडित महिला होत्या त्यांना आम्ही पूर्णपणे संरक्षण देणे, जे व्हिडिओ व्हायरल करतात त्यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हे दाखल करू. सत्य आहे, असंच केलं पाहिजे. कारण शेवटी आई बहिणीच्या अशा पद्धतीनं व्हिडिओ कोणाचे का असत नाही, आई असेल बहीण असेल, अशा पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल होणं चूक आहे. व्हायरल कोण करतंय? मला असं वाटतं पोलीसच करत असतील. पोलिसांच्याच ताब्यात आहे, दुसऱ्या कोणाच्या ताब्यात आहे? याला जोडून एक प्रश्न झाला. नाशिकमध्ये एक लाईनमन पाणी वाटप करणार लाईनमनच्या ग्रुपवरती ते व्हिडिओ गेले. जवळपास 40 जणांची त्या लाईनमनची चौकशी, अर्धे लाईनमन फरार आहे. हे बघ, कोणी टाकलं तर बाकीच्यांनी फरार होण्याचं काही कारण नाहीये. माझ्या ग्रुपवर एखादा व्हिडिओ आला तर त्याच्यात मी नाही दोषी, आणि मी तर म्हणेल मी पाठवला तरी मी दोषी नाही. पण आला कुठून, फोडला कोणी, हा सगळ्यात महत्वाचा दोषी आहे ना. पोलिसांनी त्यांना पकडलं पाहिजे. लाईनमन वेलमनला काय पकडला त्याचं? जिथून मी तर म्हणतो पोलिसांच्या ताब्यातूनच व्हिडिओ लीक होतात. काय म्हणणं आहे? कशाला लाईनमन वेलमनला पकडता तुम्ही? पोलिसांच्या ताब्यातच आहे आणि पोलीसच लीक करतात. तर त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे, आधी पोलिसावरच कारवाई करा. कशाला लाईनमन वेलमनवर कारवाई करता? आता याच प्रकरणात विकास लवांडे यांनी सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करा अशी मागणी. तेव्हा हा तपासाचा भाग आहे. मी वारंवार सांगतो की जे कोणी याच्यात सहभागी असेल, ज्यांचं या दुष्कृत्यात सहभाग असेल, त्यांना आरोपी केलंच पाहिजे. मी स्पेसिफिक याच व्यक्तीला करा असं म्हणणं मला योग्य नाही वाटत, परंतु जे कोणी सहभागी असेल प्रत्येकाला केलं पाहिजे. मात्र आज सगळं असताना गुगलवर सुद्धा जे ते खरात हा ट्रेडिंगवर आले, लोक त्याला सर्च करत असतात. सगळ्यात जास्त शोधला जाणारा व्यक्ती. मग एकनाथ शिंदेना शोधत होते ना. आता अशोक खराताना, म्हणजे अशोक खराताने एकनाथ शिंदेना क्रॉस केलेलं. ट्रम्पला क्रॉस केलं तर एकनाथ शिंदे का? आपण जर बघितलं मुंबईत आयुक्ताच्या नियुक्तीहून मतभेद पाहायला मिळतात. आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी बेंडे यांचे नाव आढळले, मात्र त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला असं समजतं. नाही, बरोबर आहे. ज्या त्या खात्याचा निर्णय ज्या त्या खात्याने घेतला पाहिजे. ही भूमिका जर एकनाथ शिंदे साहेबांची असेल तर काय चूक आहे? नगर विकास विभाग हा एकनाथ शिंदे साहेबांचा, तर त्यांच्या खात्यात कोण अधिकारी येतो याच्याविषयी त्यांच्याशी तर चर्चा व्हावीच. जर त्या खात्याच्या मंत्र्यांनाच न विचारता त्या खात्याच्या अधिकारी नेमलेच असेल तर मंत्र्यांना काय काम करता येईल? मग मंत्री शोभेचे पावलेच राहतील. मग कोणाला सगळ्यांना बिन खात्याचे मंत्री करा, सगळेच खाते मुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजे. खरातांना विमान सेवा देणारे नेते कोण? कारण बऱ्याच ठिकाणी खरातांना विमान दिलं जायचं, त्याची देखील चौकशीची मागणी केली जाते. जे कोणी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. आता मला तर माहिती नाही कोणते नेते देतात. तुमच्या ऐकण्यात असते किंवा चर्चेत असते. उगाच कोणाचं नाव कसं घेऊ, मला माहिती नाही कोण. संभाजीनगरमध्ये अशी परिस्थिती आहे की अनेक एलपीजीचा पुरवठा खूप कमी झालेला आहे आणि 2 ते 3 किलोमीटर पर्यंत रांगा लागत आहे, मारामाऱ्या होत आहे. पेट्रोल पंप चालक आणि जी कंपनी आहे त्यांच्यातलं वाद आहे, त्यामुळे संभाजीनगर तेच धरला जातो. शिवसेना म्हणून तुम्ही काही पाऊल उचलणार का? मला असं वाटतं शिवसेनेशिवाय कोणीच काही पाऊल उचललेलं नाही. तुम्हाला माहिती आहे. का 23 ठिकाणी पूर्ण आंदोलन आम्ही केलं. कारण रोज 24 तास आंदोलन नाही करू शकत कोणताही पक्ष. एकमेव आमचा पक्ष की ज्याने आंदोलन केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. कारण आमची बैठक झाल्या आमचं आंदोलन झाल्या कलेक्टरनी या सगळ्या वितरकांची जिल्ह्यातल्या सगळ्यांच्या बैठका घेतल्या आहे. बऱ्याच सिस्टीम लावल्या. शेवटी कलेक्टर ही माणूस आहे, त्यांच्या पद्धतीनं ते व्यवस्था पाळण्याचा प्रयत्न करतात. कलेक्टर जे प्रयत्न करतात त्याच्या मागे आम्ही भक्कमपणे उभा राहू. इथं विरोध नाही करणार आम्ही कलेक्टरांना. उगाच आम्ही विरोधी पक्षात म्हणून विरोध इथं नाही होणार. पण कलेक्टर जी भूमिका घेतात त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार. तर नगर नागाचे दौलताबाद टी पर्यंत ते रस्ता चौपदरी कामाला आणि धडक कापली गेली. मात्र ते कापल्या गेल्या झाडासाठी वरिष्ठ निसर्गप्रेमी प्रतिकात्मक श्रद्धांजली वाहिली. खरं तर एकही झाड पाडलं नाही गेलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. कारण हे झाड 200, 300 वर्षापूर्वीचे झाड आहेत. हे जगवले पाहिजे, हे टिकवले पाहिजे. काल जर बघितलं तर महानगरपालिकेची सभा वादळी झाली.
औरंगाबादचा छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला होता असं देशमुखच्या नगरसेवकांनी मुद्दा मांडला. मात्र त्याला विरोध करताना पाहायला मिळालं. त्यानंतर नगरसेवक सुद्धा आक्रमक झाले पाहिजे. पाण्याचा मुद्दा त्यांना होता. सभागृह पाण्याचं बाहेर श्रेय काढण्यात आलं. खरं तर मी आपल्या माध्यमातून मी बोलणारच होतो, परंतु बरं झालं आपण सगळे इथे उपस्थित आहात. अतिशय मनाचा कोतेपणा भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीचे महापौर दाखवत आहेत. पाण्याच्या योजनेमध्ये मुख्यमंत्री आणि आणखी कोणाचं अभिनंदन केलं मला माहिती नाही. मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करणं याच्याविषयी माझं काही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. परंतु ही योजना प्रशासकीय मान्यता भले 19ला मिळाली असेल, पण याचं टेंडर मान्य उद्धवजींच्या काळात झालं, याचं भूमिपूजन झालं, काम सुरू झालं हे उद्धवजींच्या काळात झालं. लक्षात घ्या, काम करायला कोणी एजन्सी तयार नव्हती. उद्धवजीने या एजन्सीला बळजबरी घोड्यावर बसून त्यावेळेस ही एजन्सी इथं आणली होती. कोणी काम करायला तयार नव्हतं. आणि म्हणून या उद्धवजींचं नाव न घेणं हा किती मनाचा कोतेपणा भारतीय जनता पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टीच्या महापौराचा आहे. आणि शिवसेनेच्या नगरसेवकाची भूमिका काय चूक आहे? त्यांनी थोडी देवेंद्रजींचं नाव घ्यायला विरोध केला. खरं तर अतुल सावे वितुल सावे यांचा तर काही रोल नाही आहे याच्यामध्ये. हे तर नुसते बावले, हे नुसते चावी दिले तेवढे चालतात. परंतु उद्धव साहेबाचा त्याच्यात रोल होता. त्याच्यानंतर देवेंद्र जो मुख्यमंत्री त्याचा रोल येत असतो. एकनाथ शिंदे साहेबाचा पण रोल होता, त्यांचा पण आलं पाहिजे त्यात अभिनंदन. देवेंद्रजीचं आलं पाहिजे, उद्धव साहेबाचं आलं पाहिजे, एकनाथ शिंदेचं पण आलं पाहिजे. पण पहिली गोष्ट, महापालिकेचा कामकाजाचा हा काही भाग होतो का? अभिनंदनाचा ठराव ऐन वेळेची गरज आहे केवढी? याला काही अर्थ असतो का या विषयाला? उगाच शोबाजी करणं, चापलुसी करणं असा हा प्रकार आहे. परंतु त्याच्यातही भारतीय जनता पार्टीने विशेषतः महापौर कोतेपणा करतात. महापौरांच्या विषयी फार लवकर टीका टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही. कारण ठीक आहे, नवीन आहे, काम केलं पाहिजे, त्यांच्या हातून व्हावं, त्याच्याविषयी सहकार्य सगळ्यांनीच केलं पाहिजे, ही भूमिका माझी आहे. परंतु असा मनाचा कोतेपणा जर केला आणि पक्षपातीपणा जर वागलं तर मला असं वाटतं शिवसेनेचे 6 नगरसेवक यांच्या 60 कापी करून वरती एवढं तुम्हाला सांगतो. दुसरं राहिलं पाण्याचा प्रश्न. हा झाला योजनेचा. पाण्याचा प्रश्नाचा हाच विषय आहे. संभाजीनगरचं नामकरण कोणी केलं? काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी शेवटच्या मीटिंगमध्ये या शहरांना संभाजीनगरचा कॅबिनेटचा ठराव घेतला. नंतर यांनी त्याच्यात दुरुस्त केलं, फक्त छत्रपती संभाजीनगर छत्रपती नाव पुढे केलं. आणि मग त्याच्यामध्ये उद्धवजीचं अभिनंदन करायला काय हरकत आहे? अजितदादाचं केलं पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे? परंतु सगळं मीच केलं. दुसऱ्याला थोडंसही दुसऱ्याच्या ताटावर न जाऊ देणार अशा क्रेडिटसाठी काय उद्धवजीनं नाव नाही केलं. सगळ्या जगाला माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंनी 9 मे 1988 या शहरात नाव संभाजीनगर केलं. उद्धवजीच्या कॅबिनेटने नंतर हे नामांतर केलं. शिवसेना त्याच्याकडे सगळ्या जगाला माहिती. परंतु भारतीय जनता पार्टी, ज्या भारतीय जनता पार्टीच्या अजूनही माझ्याकडे काही पत्र आहे की बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगर नाम केल्यानंतरही औरंगाबाद म्हणत होते, असे माझ्याकडे कित्येक पेपर्स आहे भारतीय जनता पार्टीचे. पण आता जास्त गोष्टी करतात. 2014 ते 19 देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, ते आज का नव्हतं संभाजीनगर केलं? उद्धवजीचं सरकार आल्यावरच संभाजीनगर झालं ना. आणि म्हणून अशा पद्धतीनं खोटं श्रेय. आणि पहिली गोष्ट माझं म्हणणं आहे की हा विषय महानगरपालिकेच्या कामकाजाचा होऊच शकत नाही, झाला नाही पाहिजे. महापालिकेचं ज्या पद्धतीनं कमिशनरनी ही महापालिका मागच्या 2-3 वर्षात लुटलेली आहे, ती नीट करण्याचं काम आता महापौरांनी केलं पाहिजे. ते रिकामे धंदे का करतात? संजय गायकवाड काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की माझे कमिशनचे पैसे मी घेत नाही, तर कार्यकर्त्यांना वाटतो. सायकलवर फिरणारे कार्यकर्ते फॉर्च्युनर फिरतात. त्यांचं नवीन एक विधान आलंय, बाकी नेते बुवाबाजीवर पैसे उडवतात, मी मात्र जनतेला मदत करतो.